ड्युटीवर जायला झाला उशीर. हाय गायज, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेत असतील. गायज, विकॉपच्या नंतर हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे. मला जायचं होतं ड्युटीवर. सेकंड शिफ्ट होती माझी, पण मी आज खूप लेट उठली. कारण ताई घरी नाही ना, तर मग मला उठवायला पण कोणी नव्हतं. मी एकटीच होती आणि अलार्म पण वाजला नाही माझा. बहुतेक वाजला, पण मी माहीत आहे झोपेमध्येच बंद केला. कारण मला लक्षातच नाही, कारण झोपच एवढी गाढ लागली होती. मग ब्रश वगैरे केले, चाय वगैरे पिले आणि घेतलं स्वतःचं आवरायला. कारण कसं आहे, ड्युटीवर जायचं म्हणलं तर सर्वात अगोदर आवरावं लागते. कारण केस वगैरे करायला, आता मुलींचं तर तुम्हाला माहीतच आहे, मेकअप वगैरे करायचं म्हणलं तर थोडं लागतंय. मग मस्त नट्टापट्टा केला, फसं थोबाडाला क्रीम थोपली आणि घेतलं आवरायला. मस्त बड्यापैकी आवरले. बघा कशी आहे उगं हिरोनी, कशी स्टाईल मारते, काय ते मेकअप करणं. अरे बापरे, कॅमेऱ्यामध्ये बघू फ्लॅश मारताय, काही खरं नाही. अरे यार, आत्ताच काळी दिसत होती, गोरी पण झाली. मग काय, स्वतःचं आवरून घेतलं, मस्त केस वगैरे केले आणि मशीनला कपडे लावायचे होते. कारण 2-4 दिवसाचे कपडे तसेच होते. ताई नाही आहेत घरी, तर मग काय करणार, कपडे तर धुवावं लागणार. मग कपडे वगैरे लावले, मग चेंज वगैरे केले, आवरले मस्त स्वतःचं. आणि मस्त मटकत होते आरशात, बघू कशी दिसतंय मी स्वप्न सुंदरी म्हणून. बघा ना, काय खरंच गायज, ड्युटीला जाताना माहीत आहे एवढं असं हे रोजच्या रोज जुडा बांधा, ते केस वरती टांगा, असं म्हणजे एकदम असे केस टाईट होऊन जातात. आणि त्यातल्या त्यात आता गरमीचे दिवस, तर इतकं चिडचिड व्हायला लागते, इतकं चिडचिड. कसं ते सतत ड्युटीवर केस एकदम असं गच्च, जिकडून बघावं तिकडून पिना, ते बो आणि ते काय आपलं जाळी, खूप असं इतकं टाईट होते, खूप टाईट. पण काय करणार, ड्युटी आहे, करावं तर लागतेच. म्हणजे डिसिप्लिनमध्ये राहावंच लागते, आपली ड्युटीच तशी आहे. मग काय, आवरले आणि निघाले ड्युटीवर जायला. 3ची ड्युटी असते माझी आणि मी 1 वाजता निघाले घरून. तरी पण आज लेट झाला, कारण आज संडे असल्यामुळे मेगा ब्लॉग होता. मी किती माहीत आहे, ठाणेवरून निघाले आणि घाटकोपरला जायला मला 1 तास लागला गाईज, 1 तास. आणि त्यातल्या त्यात राव, मला समजत नाही या बायाचं काही. इतकी भीड आहे ना गाईज, तिथे पाय ठेवायला पण जागा नाही. तरी पण या बाया इतकं भांडत होत्या. हे भगवान, यांना कोणीतरी समजून सांगा राव. प्रत्येकाला गडबड असते, प्रत्येकाला घाई असते, पण समजून घ्यायला पाहिजे. एक तर मला लेट होता आणि यांचं असं काहीतरी. आणि मधामध्येच माझी चप्पल तुटली. हे बघा, यालाच म्हणतात सटवीच्या लग्नाला 1760 विघ्न. कशी बशी पोहोचली राव ड्युटीवर. आणि मग तिथे होता आज आमच्या सरांचा निरोप समारंभ, कारण सरांची बदली त्यांच्या जिल्ह्यामध्ये झाली आहे. तर पार्टी चालू होती. आम्हाला आज पार्टीमध्ये सरांनी व्हेज पुलाव पार्टी दिली होती. कॉंग्रॅच्युलेशन सर, तुमच्या पुढील वाटचालीसाठी. चला गाईज, उद्या भेटूया.